30 सेकंदात बातमी डाउनलोड करा आता ॲप डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर आताच क्लिक करा। तुमचा मोबाईल आणि कॉम्प्युटरवरील इंटरनेट ज्या सुपर फास्ट स्पीडने भविष्यात चालणार आहे ते आहे 5G। पण याच 5G मुळे विमानांची उड्डाणं रद्द करण्याची वेळ आली आहे। भारतातलीच एअरलाईन कंपनी एअर इंडियाने ट्विट करूनच माहिती दिलेली आहे की 5G मुळे अमेरिकेत जाणाऱ्या विमानसेवा ते सुरू ठेवू शकत नाहीयेत काही काळापुरता आणि त्यामुळे 19 जानेवारीच्या फ्लाइट्स या रद्द करण्यात आल्या एअर इंडियाच्या अमेरिकेत जाणाऱ्या। पण केवळ भारतातच नाही तर ब्रिटिश एअरवेज, सिंगापूर, कोरिया, जपान या देशांनीही एकतर अमेरिकेत जाणाऱ्या फ्लाइट्स रद्द तरी केल्यात किंवा त्यांचे मार्ग बदललेले आहेत। पण 5Gचा आणि विमान सेवांचा हा नेमका संबंध काय येतो? 5G मुळे विमानांच्या उड्डाणात नेमके काय अडथळे येत आहेत? काय हा सगळा प्रॉब्लेम आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। सगळ्यात आधी 5G काय आहे ते जाणून घेऊ। 5G ब्रॉडबँड सेल्युलर नेटवर्कचं सगळ्यात फास्ट तंत्रज्ञान आहे। 5G म्हणजेच 5th जनरेशन। खरं तर 1980 मध्ये 1G टेक्नॉलॉजी आली होती, तेव्हा स्पीड हा अवघा 2 ते 4 kbps एवढाच होता। त्याच्यानंतर 1991 मध्ये 2G आलं, ज्यामुळे स्पीड हा 64 kbps याच्यावर गेला। 2000 मध्ये 3G आलं। 3G मुळे व्हिडिओ कॉलिंग, ईमेल, फाईल्स एकमेकांना पाठवणं अशा सगळ्या गोष्टी शक्य झाल्या। 3G आल्यानंतर वेगवेगळे डेटा प्लॅन्स सुद्धा यायला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर 2011 मध्ये 4G टेक्नॉलॉजी आली, जी आपण आत्ता सुद्धा वापरतोय आणि या टेक्नॉलॉजीमुळे स्पीड आणखीन वाढला आणि त्यामुळे स्मार्टफोनचा खऱ्या अर्थाने आपण स्मार्टली वापर करणं सुद्धा शक्य झालं। पण आता येणार आहे ते 5G, ज्यामुळे 1 Gbps पर्यंत आपल्याला स्पीड मिळेल। खरं तर 5G तंत्रज्ञानामुळे केवळ नेटफ्लिक्सवर आपण ज्या सिरीज पाहतो त्या खूप फास्ट स्पीडमध्ये पाहायला मिळतील किंवा गेमिंग खूप फास्ट होऊ शकेल, एवढ्यावरच हे सीमित नाहीये। तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती म्हणजे की हेल्थ केअर, व्हर्च्युअल रियालिटी, क्लाउड गेमिंग यासाठी सुद्धा नवनवीन मार्ग उघडतील। अगदी ड्रायव्हरलेस कारचं स्वप्न सुद्धा प्रत्यक्षात या 5G टेक्नॉलॉजीमुळे उतरू शकतं। मोबाईल्समधल्या तंत्रज्ञानात वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स म्हणजेच विद्युत चुंबकीय लहरींमुळे, म्हणजेच थोडक्यात ज्या 5G साठी या ज्या आणखी मोठमोठ्या किंवा हायर फ्रिक्वेन्सीज वापरल्या जातील, त्यामुळे खरं तर कॅन्सर होण्याची किंवा आपली इम्युन सिस्टीम, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होण्याची भीती सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून व्यक्त केली जाते। हाय स्पीड नेटवर्क द्यायचं म्हटल्यावर साहजिकच आहे लहरी या मोठ्या प्रमाणावर असतील आणि म्हणूनच 5G मुळे आरोग्याच्या समस्या सुद्धा भेडसावतील असं सुद्धा म्हटलं जातंय। तुम्हाला कदाचित लक्षात असेल की हाच मुद्दा घेऊन 2021 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलानीही सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली होती। पण प्रश्न आत्ताच्या घडीला आहे की विमान कंपन्यांचा ह्याच्यावर नेमकं काय म्हणणं आहे? 5G मुळे विमान उड्डाणं का थांबलेली आहेत हा मोठा प्रश्न आहे। तर अमेरिकामध्ये 5G सर्व्हिसेसला सुरुवात झालेली आहे आणि यामुळे अनेक एअरक्राफ्टची उड्डाणं घेण्यालायक सुद्धा राहिलेली नाहीयेत। अमेरिकेच्या म्हणजे आता आपल्याला भारतात जशी आपल्याकडे एव्हिएशन मिनिस्ट्री आहे, तसं अमेरिकेत जी गोष्ट आहे तिला म्हणतात फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन। त्यांनी सुद्धा हा इशारा याआधीच दिलेला होता। 5G मुळे विमानांचं रेडिओ अल्टिमीटर इंजिन आणि ब्रेकिंग सिस्टीमवर गंभीर परिणाम होऊ शकतो असं त्यांनी सांगितलेलं। आता 5Gचा स्पीडही जास्त मिळवण्यासाठी अमेरिकेने 5G फ्रिक्वेन्सीजचा लिलाव केला होता आणि कंपन्यांना, मोबाईल कंपन्या ज्या आहेत, टेलिकॉम कंपन्या ज्या आहेत, त्यांना C बँडवरील 3.7 ते 3.98 गीगाहर्ट्झच्या स्तरावरील म्हणजे त्या स्तरावरील फ्रिक्वेन्सी या दिल्या। अमेरिकेत 5G सर्व्हिस सुरू करण्यासाठी 3.7 ते 3.98 गीगाहर्ट्झचा जो C बँड आहे त्याचा लिलाव करण्यात आला। $80 बिलियन हा मोबाईल कंपन्यांना लिलाव करण्यात आला, जेणेकरून तो फास्टेस्ट स्पीड देऊ शकेल। आता जितकी जास्त फ्रिक्वेन्सी तितका जास्त स्पीड मिळतो, त्यामुळे हा C बँड ह्याच्यात निवडण्यात आला। आता हा जो C बँड आहे, ज्याच्यातलं मी आता पॅरामीटर सांगितलं 3.7 ते 3.98, त्यामुळेच विमानांच्या उड्डाणांवर खरा परिणाम होणार आहे। विमान हवेत उडत असताना त्याचे जमिनीपासूनचं जे अंतर मोजणारे अल्टिमीटर हे उपकरण आहे ते अतिशय महत्त्वाची या सगळ्यात भूमिका बजावत असतं। ते सांगत असतं बेसिकली की विमान आत्ताच्या घडीला जमिनीपासून किती उंचीवर आहे। विमानाची दिशा बदलण्यासाठी त्याचं लँडिंग करण्यासाठी सुद्धा याच उपकरणाचा आधार घेतला जातो। हे उपकरण हवेतील 4.2 ते 4.4 गीगाहर्ट्झच्या फ्रिक्वेन्सीत कार्यरत असतं। म्हणजेच ज्या बँडमध्ये या अल्टिमीटरच्या फ्रिक्वेन्सी आहेत त्याच बँडमध्ये 5Gचे सुद्धा फ्रिक्वेन्सीज आहेत, त्यामुळे हा खूप मोठा अडथळा आहे। यूएसच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनचंही हेच म्हणणं आहे की या फ्रिक्वेन्सी आणि 5Gच्या C बँडच्या फ्रिक्वेन्सी यातील अंतर फारच कमी असल्यामुळे 5G लहरी अल्टिमीटरच्या कार्यात या अडथळे निर्माण करू शकतात आणि तसं झालं तर विमान वाहतुकीला धोका हा निर्माण होऊ शकतो। कसा? तर बेसिकली स्वयंचलित पद्धतीने, म्हणजेच विमानाचं जे ऑटोमॅटिक लँडिंग असतं
त्या प्रक्रियेत ह्या फ्रिक्वेन्सीज अडथळा आणू शकतात आणि याच्याशिवाय खराब हवामानाची स्थिती असल्यास हा धोका सुद्धा आणखीन वाढू शकतो, असं सुद्धा यूएसच्या सरकारचं म्हणणं आहे. आता हे एवढं सगळं घडल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी असं सांगितलं की जे महत्त्वाचे एअरपोर्ट्स आहेत, तिथले जे महत्त्वाची विमानतळं आहेत अमेरिकेतली, तिथे 5Gच्या डिप्लॉयमेंट्स तूर्तास तरी थांबवण्याचा तिथल्या सर्व्हिस प्रोव्हायडर्सनी म्हटलेलं आहे. पण या सगळ्यात ज्या टेलिकॉम कंपनीज असतात, दूरसंचार कंपनीज असतात, त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं असं म्हणणं आहे की भीती निराधार आहे. जगभरातल्या 40हून अधिक देशांमध्ये 5G हे ऑलरेडी सुरू झालेलं आहे किंवा तिकडे कार्यान्वित झालेलं आहे आणि त्याचा विमान वाहतुकीवर कोणताही परिणाम होत नाही, असं या कंपन्यांचं म्हणणं आहे. याच वेळी त्यांनी सध्याची गोंधळाची स्थिती लक्षात घेऊन या कंपन्यांनी विमानतळाच्या परिसरात 5G सेवा कार्यान्वित न करण्याचं सुद्धा जाहीर केलं, जसं मी मगाशी म्हणाले जो बायडन यांनीच ती माहिती दिलेली आहे. आता या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उरतो तो म्हणजे की भारतातली नेमकी काय परिस्थिती आहे. खरं तर भारतात अजूनही 5G टेक्नॉलॉजी ही सगळ्या टेलिकॉम कंपनीजकडनं द्यायला सुरुवात झालेली नाहीये. केंद्र सरकारने खरं तर चालू वर्षातच देशातील महत्त्वाच्या शहरात 5G सेवा सुरू करण्याचं जाहीर केलं होतं. यात मुंबई आहे, दिल्ली आहे, बँगलोर आहे, कोलकाता, पुणे, अहमदाबाद, चेन्नई अशा वेगवेगळ्या शहरांचा समावेश आहे. भारती एअरटेल, रिलायन्स जिओ, वोडाफोन आयडिया या कंपन्यांनी यासाठी तयारी सुद्धा सुरू केलेली आहे. पण यासाठीच्या लहरींचा जो लिलाव असतो म्हणजे स्पेक्ट्रमचं जे ऑप्शन असतं ते मात्र अजून झालेलं नाही आणि त्याची शक्यता आहे ते या जुलै 2022 मध्ये होऊ शकतं. आता अमेरिकेत तरी जे एअरपोर्ट्स आहेत तिथलं ते 5Gची डिप्लॉयमेंट आहे ती सध्या तरी होणार नाही किंवा ती सध्या तरी थांबवण्यात आलेली आहे तिथल्या सर्व्हिस प्रोव्हायडर्सकडनं. या सगळ्याचे भारतात नेमके काय परिणाम होऊ शकतात हे आता पाहावं लागणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. तुमचं सुद्धा या संदर्भातलं मत तुम्ही कॉमेंट बॉक्समधनं आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आणि ही सगळी माहिती तुम्हाला जर सविस्तर कुठे वाचायची असेल तर त्यासाठी mumbaitak.in या आमच्या वेबसाईटलाही भेट द्या. ताज्या बातम्या पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलसह फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही आम्हाला लाईक, फॉलो आणि शेअर करू शकता.